बरं वाटतं पाणी प्याला आणि पुन्हा मन आलं पण माणसाचं मन काय भरतं काय का? पाणी मागितलं पाणी मिळालं मन भरलं काय? पाणी मागितलं पाणी मिळालं पण आता अपेक्षा वाढली ना. पाणी मिळालं अपेक्षा वाढली पुन्हा कसल्या मनाला म्हणते पाण्याची सोय झाली पण हा बरोबर पोलीस इसने आवाज दिला मला आवाज पाण्याची सोय झाली म्हणला पोलीस पोटाला असतं म्हणजे बरं पण झाडच कल्पत रोज होत होते एका क्षणात समोर ताट वाढून आला आणि ताट वाढून आल्यावर जेवलं पण जेवल्यावर मन चिंती ते वैरीने चिंती जेवल्यावर गप्प बसाय पाहिजे होतं आपल्या मनालाच म्हणते का पाणी मागितलं पाणी आलं आण मागितलं आण आलं काय गरज होती झाडच कल्प करू चला एका मिनिटात बुतफुडा एका मिनिटात बुतफुडा तर बुतफुडा आल्यावर तरी गप्प असावं नाही आता आपल्याच मनाला म्हणतोय खाते पुन्हा घेऊन टाकलं माझ्या तोंडाकडे काय बसला होता कुठं कल्पतरूच्या झाडात कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यावर तरी स्वतःच्या उद्धाराची वासना मनात यायला पाहिजे स्वतःच्या उद्धाराचे विचार मनात यायला पाहिजे. मामांचा दरबार कल्पतरू सारखाच आहे. थेट ज्ञानोबरायांचे वर्णन असं आहे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाढवायला सांगावी वाण म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. एकदा का तुम्ही मामाच्या दरबारात येऊन बसला एकदा का तुम्ही बाळूधनगराच्या दरबारात येऊन बसला तुम्हाला कोणत्या गोष्टीची वाण पडणार नाही तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. ज्ञानोबराय तुम्ही हे राणीचा दृष्टांत देताय खराय तुम्ही कल्पतरूचा दृष्टांत देताय खराय पण आम्हाला हे सांगा ज्या क्षणाला श्री गुरूंची कृपा तुमच्यावर झाली तुम्हाला नेमका फायदा काय झाला. तेव्हा ज्ञानोबरायांनी फायदा सांगितला. श्री गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा माझी अवस्था अशी झाली. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे मी अशोकुआ भूषणदादा विषाणू ज्ञानदेव ऐका तुम्ही सगळे ऐका तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ मंडळी तुमच्या पुढे विचारतो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे असं लिहिलं असतं तर जमलं नसतं. परत विचारतो मला काय म्हणायचं नाही यमकच जुळवायचा होता ना आणि प्रत्येक अभंगामध्ये यमक जुळलेला असतो एक शब्द सोडून आठ जुळलेला असतो. जसं की पहिल्यापासून बघा श्री गुरु सारिखा आस्था पाठ राखा इथला खाय ना उत्तरार्धात कुठेतरी पण का खा येणार इतरांचा लेखा खाला खा जुळला त्याला यमक म्हणायचं. राजियाची कांता काय भीत मागे इथं गे शब्द आला ना उत्तरार्धात एकदा गे येणारच. मनाची या जोगे गेला गे जुळला की मग त्याला म्हणायचं यमक. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला ला शब्द आला ना उत्तरार्धात एकदा लालच म्हणायचं यमक जुळला. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वान त्याला सांगा जोडी लाला इथं ज्ञानदेव म्हणे तरलो इथं लो आला ना पुढे एकदा लो आला की त्यांना म्हणायचं आता उद्धारिलो गुरु इथं तरलो हा शब्द एकदाच लिहायला तयार असतो. द्वंदा काय खरं तर शास्त्रानुसार ऐका मी मामाच्या तळावर बोलतोय मला जाण आहे त्याची. शास्त्रानुसार एखादा शब्द द्वंदा बोलला तर त्याला दुरुस्तीचा दोष आहे. बरं हा दोष ज्ञानोबरायांनी इथं तरलेलाच लावून घेतला नाही. माझं थोडं माफ करा मला आजच्या हरिपाठात ज्ञानोबरायांनी हा दोष लावून घेतला. कधी हरिपाठाच्या ध्रुवपदात एकदाच म्हणले असते हरिमुखे म्हणा तर जमलं असतं पण एकदा नाही म्हणले मग कसं कसं केलं हरिमुखे Hari